अटकेनंतर दररोज नवनवे आणि धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी या प्रकरणात एक खळबळजनक दावा केला होता। दमानिया यांनी थेट अशोक खरातच्या मोबाईलचा सीडीआर म्हणजेच कॉल रेकॉर्ड जो आहे कॉल डाटा रेकॉर्ड समोर आणला असल्याचा दावा केला। अंजली दमानिया यांच्या दाव्यानंतर त्यांच्याकडे नेमका सीडीआर आला तरी कुठून असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। आता अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केलाय। अशोक खरातचा सीडीआर कुठून आला याबाबत अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। यावेळी अंजली दमानिया यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। प्रश्न विचारला मी की तुम्ही कोण, तर म्हणे मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आहे आणि त्यांनी मला त्याचं नाव सांगितलं, त्याच्या कंपनीचं नाव सांगितलं। कोणाकडनंही मी कधी जन्मात अशा इल्लीगल गोष्टी मागत नाही, असले इल्लीगल धंदे करत नाही। आणि माझ्याकडे जी माहिती आली ती पहिली मी यंत्रणांना पाठवली, ती मी दाते सरांना पाठवली, सीएम एचएम सुद्धा आहेत, गृहमंत्री आहेत त्यांना पाठवली आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या एसआयटीच्या हेड आहेत त्यांना पाठवली। नंतर मी ती क्लाउडवर टाकली, त्याच्यात जेवढ्यांचे फोटो होते तेवढ्यांचे नंबर, काही नंबर माझ्याकडे होते, काही नंबर मी पत्रकारांकडून घेतले आणि ते त्याच्यावर सर्च केले। आम्ही लढतो विषयांवर, फालतूचं राजकारण करत नाही आम्ही तुमच्यासारखं। मग काल बोलताना मी सिलेक्टिव्ह, तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले, मागितले तुम्ही, मागणी केलीत त्यांच्या चौकशीची। काय बोलता तुम्ही अंधारेबाई? आणि जेव्हा बघावा तुमचा विषय काय, लढायचे कोणाविरुद्ध? खरातांविरुद्ध। मी नुसतं माझ्याकडे आलेली माहिती दिली तर लगेच वर खाली व्हायला लागल्या। दमानियाबाई अमुक, दमानियाबाई तमुक, दमानियाबाई तुम्ही हे नाही केलं, दमानियाबाई तुम्ही ते नाही केलं। खड्ड्यात जाऊ दे तुमचे सगळे विचार, तुमच्या खिशात ठेवा। आणि आता दरम्यान अंजली दमानिया यांनी खरात संबंधातील सीडीआर बाहेर काढलेत। या प्रकरणात सीडीआरची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे। दरम्यान सीडीआर बाहेर काढले त्यांच्यावर कारवाई व्हावी, तशीच ज्यांचे सीडीआर निघाले त्यांचं काय असा सवाल अंधारेंनी उपस्थित केलाय। नाशिकच्या काही वरिष्ठ स्तरावरच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सुद्धा यातला समावेश, त्या पोलीस अधिकाऱ्यांचे इनपुट आम्ही एसआयटीला दिलेले आहेत, मात्र त्याही दृष्टीने कुठलीही सकारात्मक पावलं पडलेली नाहीत, हेही तितकंच खरं। हे सीडीआर कोणी काढले आणि कसे काढले यामुळे ब्रीच ऑफ प्रायव्हसी होतच आहे आणि त्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे। अगदी दमानियांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे या संबंधाने। पण दमानियांनी जी माहिती काढली आणि जी माहिती त्या 3 वेळा सांगत आहेत ती माहिती सुद्धा दुर्लक्षित करण्यासारखी नाही। जर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं नाव दमानिया घेत असतील तर हे गंभीर आहे। आणि काय एसआयटी ही हिम्मत करणार आहे का की त्यांनी एकनाथ शिंदेंची चौकशी करावी? चाकणकर एसआयटीला बोटावर नाचवतायत का? चाकणकर सांगू पाहतायत का की माझा पाठीराखा इतका मोठा आहे की एसआयटी आणि या सगळ्या यंत्रणा याचा मला फरकच पडत नाही? की याचा दुसरा अर्थ काढायचा की लोक दबक्या आवाजात म्हणतात की बाबा एसआयटी प्रमुखांची आणि चाकणकरांची चांगले गुड रिलेशन आहेत? आम्ही नेमकं काय म्हणायचं याला? कारण तपास पुढे जात नाहीये। तपास पुढे का जात नाही? अजूनही आर्थिक स्रोत का तपासले जात नाहीत? सीडीआर बाहेरचा माणूस काढतो, एसआयटी काढत नाही, हे एसआयटी साठी गंभीर आहे। अघोरी विद्या, तंत्रमंत्र, वर्षा बंगल्यावर काय रेड्याची शिंग पुरली, काय काय झालं याच्या चर्चा, वदंता, वेगवेगळ्या वर्तमानपत्र, बातम्या, कर्णोपकरणी अशा खूप सगळ्या चर्चा झाल्या। या सगळ्यांमध्ये महाराष्ट्राची एकूण जी प्रतिमा आहे ती प्रतिमा मलिन होते, हे जास्त गंभीर आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या फोटोवर फुल्या मारण्या इतकी हिमाकत जर कोणाची होत असेल
तर ही राज्याला हादरवणारी गोष्ट आहे. त्यामुळे हे कोण लोक आहेत यांना का फुल्या माराव्याशा वाटतात, फुल्या मारण्यामागची यांची भावना काय आहे? म्हणजे खरातान करवी जर कोणी अशोक खरातच्या हातून कोणी तंत्रमंत्र विद्या करू पाहते, कोणी अघोरी विद्या करू पाहते, तर तो कोण आहे? दरम्यान भोंदू अशोक खरात याच्या प्रकरणातील आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. भोंदू अशोक खरात प्रकरणी एक महिला अधिकारी सध्या रडारवर आहे. एसआयटी तपासात या तत्कालीन महिला अधिकाऱ्याला संबंध समोर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नाशिकमध्ये पोस्टिंग असताना प्रशासकीय पातळीवर त्यांना मदत केली असल्याचं समोर येते अशोक खरातने. तर त्या बदलत्या अशोक खरातने देखील त्या बदल्यात अशोक खरातने देखील आपलं नेटवर्क वापरून या महिला अधिकाऱ्याला हवी तशी पाहिजे तशी पोस्टिंग दिल्याचंही संशय व्यक्त होतोय. तर नाशिकची तत्कालीन महिला अधिकारी आणि अशोक खरात यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याची देखील माहिती समोर येते. आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आता भोंदू अशोक खरात विरोधात ईडीचा फास आवळलाय. महाराष्ट्र सरकारनंच ईडीला भोंदू खरातची चौकशी करण्याची मागणी केली होती. या प्रकरणातील पैशांची हेराफेरी, हवाला आणि मोठ्या रकमांचं मनी लॉन्ड्रिंग याचा तपास ईडीकडून केला जाणार आहे. दरम्यान खरातचे आर्थिक व्यवहार आता ईडीच्या रडारवर आहेत. खरात विरोधातील 12 गुन्ह्यांपैकी 2 गुन्ह्यांची चौकशी सुरू आहे. खरातवर मोठ्या प्रमाणात मनी लॉन्ड्रिंगचा संशय सध्या व्यक्त करण्यात येतोय. तर खरातची विविध बँका आणि पतसंस्थांमध्ये 132 खाती असल्याचं समोर आलंय. खरातकडून भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर केल्याचं देखील समोर येत आहे. तर खरातच्या खात्यांमधून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचं आढळलंय. ईडीने एसआयटी कडून व्यवहाराची कागदपत्र देखील मागितली. तर खरातचे ऑडिटर सीए या संशयाच्या भोवऱ्यात अडकलेत. दरम्यान आमदार रोहित पवारांनी एक नवं ट्विट केलंय. या ट्विटमुळे खळबळ माजली आहे. अजितदादांच्या अपघाताच्या एका दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झालेत. अंजली दमानियांच्या वक्तव्याचा आधार देत रोहित पवारांनी हे ट्विट केलंय. भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमानांमधून अनेकदा झालेला प्रवास, हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का या संदर्भातील संशय आणि अधिक गडद होत आहे. तर असा आरोप सध्या रोहित पवार यांच्याकडून करण्यात येतोय. अजितदादांच्या अपघातासंदर्भात चौकशी करताना CIDने खरात आणि त्यांच्याशी संबंधित लोकांचा तपास करावा असंही रोहित पवार यांनी म्हटलंय. याबद्दल रोहित पवार यांनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूयात. अजितदादांच्या अपघाताच्या एक दिवस आधी, अपघाताच्या दिवशी आणि अपघाताच्या दुसऱ्या दिवशी समता पतसंस्थेत भोंदू अशोक खरातचे मोठे आर्थिक व्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. आधी अजितदादांच्या घराबाहेर झालेला जादूटोणा आणि आता अंजली दमानिया यांनी दिलेली माहिती. भोंदू खरातचा VSR कंपनीच्या विमानांमधून अनेकदा झालेला प्रवास आणि त्याचे अनुयायी, हे सगळं बघता अजितदादांच्या अपघाताशी खरातचा काही संबंध आहे का या संदर्भातील संशय अधिक गडद होतोय. अजितदादांच्या अपघातासंदर्भात चौकशी करताना CIDने खरात आणि त्याच्याशी संबंधित लोकांचे देखील तपास करायला हवेत असं ट्विट जे आहे ते रोहित पवार यांनी केलंय.